तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या शो मध्ये। आणि या शोचं नाव आहे वारलेसी आहे। आणि आज आपल्या शो मध्ये आलेले आहेत बासुऱ्याचे सस्ते यूट्यूबर साहिल क्रिएटिव्ह। तुम्हाला सांगू शकतो की यांचे सबस्क्रायबर एका महिन्यात 100 कंप्लीट झालेले आहेत। तर साहिल जी, तुम्ही काय म्हणते आपल्या प्रेक्षकांना? कि अगर किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में तुम्हारी मदद करती है। तुम्ही 100 जणांनी माझी कायनात मिळवून दिली आहे सबस्क्राइब करून। आणि आपल्या मित्रांना पण सांगा की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणून। तर मित्रांनो, ओळूया आपल्या इंटरव्ह्यू कडे। तर साहिल भाऊ, तुम्ही आपला YouTube कसा सुरू केले? काय नाही का, आपली ईमेल आपण बनवलो ना, YouTube खोललो ना, बनवलं चॅनल। तर माझा मतलब व्हिडिओ बनवणं तुम्ही कसा का चालू केले? त्याच्या मागे पण एक कारण आहे। कोणती कहाणी? बासुरा मालूम आहे का? नाही। अबे मायागाव म्हणशील तर कुठे फेमस नसा। मायागावात एक दिवस आग लागली। एका जणाच्या घरी आग लागली आणि मी होतो सलाबर। आग लागल्या घर माझ्या घराच्या वर बे ना, मी धावत गेलो आणि माझ्या आजीने पण मला रोखलं, पण मी काही थांबलो नाही। मी धावत गेलो। का म्हणतं का? त्याच्या घरी लाईन लागली होती, त्याच्या पोरीत मी लाईन मारत होता। कधी लोक बोलत होते, पण मी थांबलो नाही। मी 2 पाय माग घेतलो आणि जे तिच्यावर नाही म्हणजे घरात उठलं आग लागल्यावर। कधी लोक बोलत होते, पण मी थांबलो नाही। आपलं काम करणार बे तू। मग माझ्या पोलीस पाटील आला, त्यानं माझी पाठ थापत बोलवर। मग माहित नाही तू ते नाही का ओम शांती ओम मध्ये दीपिकाला आग लागते, मग ती शाहरुख खान वाचवते, तशानेच माझी दिसा झाली होती। मग मी सोचलो की जिंदगीत मला ऍक्टर बनायचं आहे आणि बस व्हिडिओ बनवणं चालू केलं। युट्यूब वरूनच काहून, इंस्टावर काहून नाही? याच्या मागं पण एक कहाणी आहे। का तू कारण राहू दे, मेन पॉइंट सांग। तर पहिला पॉइंट हा आहे की मला हाताने गोळी मारता येत नाही। दुसरा पॉइंट हा आहे की ते म्हणतात ना का, लोकांना म्हणतात का की मेरी जिंदगी की सवारी तुमको गले लगा के। तर हे चौथी गेली आम्ही करून कसं आहे, इंस्टावर फेमस व्हायला नाही का, इंस्टावर पोरगी लागते। याला कोणी भाव नाही देत का? तू एक काम कर, त्या मध्ये यायला पाहिजे त्याच्या घे। आणि आमच्या मामा अंगात लागलेला आहे केरमदार, त्याच्यात घेऊन घे मारा दे, मा होत बसत ना। हो सर, ते मालिका ते या सोचे पहिलं सांगायला होता का कोणता मारा त्यावर घालून राहते का? काढून गांडून